नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण KYC आणि त्याचे सर्व प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत। तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, तिथं क्लिक करायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी KYC याला क्लिक करायचं आहे आणि सर्वात अगोदर इथं लाभार्थ्याने म्हणजेच महिलेने त्यांचा आधार नंबर इथं पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि कॅप्चा एंटर केल्यानंतर मी सहमत आहे या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि देन OTP पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती त्या मोबाईलवरती तुम्हाला OTP प्राप्त होईल। ती OTP इथं टाकायची आहे आणि सबमिट करा या बटनला क्लिक करायचं आहे आणि देन आता तुमचे वडील किंवा पती या दोघांपैकी इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, पूर्ण आधार क्रमांक व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। देन त्यानंतर खाली जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि देन तुम्हाला मी सहमत आहे या बटनला क्लिक करायचं आहे। आता ज्यांचे वडील पण नाहीत आणि पती पण नाही आहे किंवा डिवोर्स चालू आहे तर यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं KYCचं ऑप्शन दिलेलं आहे। तुम्हाला तिथं तुमच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा वडिलांचं प्रमाणपत्र हे अपलोड करायचं आहे। तो ऑप्शन लवकरच वेबसाईटवरती डिस्प्ले होईल। आता इथं तुम्हाला तुमच्या पतीचं किंवा वडिलाचं नाव दिसत आहे, तुमची इथं तुम्हाला कास्ट टाकायची आहे, सर्वसामान्य किंवा ST अनुसूचित जाती जमाती भटक्या जे पण तुमची कास्ट असेल ते त्या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। आता खाली तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसत आहेत, तर पूर्ण दोन्ही पण ऑप्शनला तुम्हाला होय होय या बटनला क्लिक करायचं आहे। पहिल्या ऑप्शनला मी होय म्हणून क्लिक करतो आणि दुसऱ्या पण ऑप्शनला मी होय म्हणून क्लिक करतो आणि खाली जे चौकोनी बॉक्स दिसत आहे टिक मार्क त्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सबमिट या बटनवरती खाली क्लिक करायचं। तर लाडक्या बहिणींनो, इथं तुमची KYC कंप्लीटेड झालेली आहे आणि तुम्हाला जो काही आता योजनेचा लाभ आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये निश्चितच मिळणार आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही अडचणी असतील, शंका असतील तर आम्हाला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि ज्या काही आता महिलांना KYC करताना अडचण येत आहेत की जसं की म्हणजे वडील नाहीत किंवा पती नाहीत तर त्याची KYC कशी आहे हा व्हिडिओ मी बनवणारच आहे। तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब